मला मुद्दाम जोडायचं नाहीये, पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात, मुख्यमंत्र्यांना, आणि बरोबर आज निर्णय होतो. ह्याच्या मागे काय लपलेलं आहे का? हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. मी मुख्यमंत्रींना विनंती करू इच्छितो, हा खऱ्या अर्थाने जे 7 आरोपी आहेत त्यांचा हा म्होरक्या आहे, आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विषय संपत नाही. त्याच्या नावाने 14 गुन्हे होते. 14 गुन्हे असताना सुद्धा 2-2 बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा, आणि 14 गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये. आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही, आणि म्हणून हे जे 7 आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच, पण हा त्यांचा म्होरक्या आहे. आणि म्होरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे. ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत ह्यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं. नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला, बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार, हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही. त्याच्या अगोदर त्याच्या नावाने 14 गुन्हे आहेत, आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर, तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय, तुम्ही खुनाचा गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय, ह्याचं स्पष्टीकरण सरकारने, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं. त्याच्या पलीकडे मला हे सुद्धा जाऊन सांगायचं आहे की धनंजय मुंडेंना मंत्रिपद करू नये, हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यावेळी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोललो होतो. परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्रीपद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल, असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सांगायचं आहे की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये. तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय, पण तुम्ही निर्णय काय घेतलाय, तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देता? सगळ्यात आज बीडमध्ये गेलं, साधं कोणाला विचारलं की हा वाल्मिकराटेला हा कोण आहे, हा ते सगळे सांगतील हा सगळ्या 7 जणांचा हा म्होरक्या आहे. आणि या म्होरक्यांचा आश्रयदाता कोण आहे? हा धनंजय मुंडे. का तुम्ही प्रोटेक्शन देता, का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही? मला आजही समजत नाहीये.